लिसन स्टुडंट, ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः करायची आहे. आपण स्कूलमध्ये करू शकत नाही, ती स्वतः तुम्ही घरी करून पाहायची पूर्ण. त्याबरोबरच तुम्हाला ही ॲक्टिव्हिटीसुद्धा डायरेक्ट सनलाईटमध्ये करायची आहे, जी आपण एकत्र करावी लागते, आपण एकटे करू शकत नाही. तर ती ही ॲक्टिव्हिटी आहे आणि आहे त्याचं एक्सप्लेनेशन आहे. तर हे एक्सप्लेनेशन आपण घेणार नाही आहे, म्हणून तुम्ही फक्त हा लेसन इथपर्यंत रीड करायचा आणि समजून घ्यायचा. कळलं? आता यानंतर आपण जाणार आहे लेसन नंबर 2 वर. लेसन नंबर 2 आहे द सन अँड द मून अँड द अर्थ. द मून्स मोशन. Like the earth, the moon also has axial and orbital motion. The moon, while rotating around itself, revolves around the earth, and earth revolves around the sun. As a result, though the moon does not revolve around the sun independently, indirectly, it makes revolution around the sun. The time it takes to make one revolution around the earth and one rotation around itself is the same. That is why we constantly see one and the same side of the moon. याचाच अर्थ की मून हा अर्थला स्वतःभोवती रोटेट होतो, त्यासोबतच तो अर्थला सुद्धा रिव्हॉल्व होतो आणि अर्थला रिव्हॉल्व होत असतो सोबत सनला सुद्धा रिव्हॉल्व होतो. त्याचाच अर्थ की आपल्याला मूनचा फक्त एकच भाग, एकाच बाजूला आपण पाहू शकतो. आता ही पहा, थिंक अ लिटल. लाईक सनलाईट अँड मूनलाईट, इज देअर एनिथिंग कॉल्ड द अर्थ लाईट? इफ येस, वेअर डू यू थिंक इट इज फाउंड? तुम्ही कुठे पाहू शकता की सनलाईट अँड मूनलाईट, इज देअर एनिथिंग कॉल्ड द अर्थ लाईट? हे तुम्हाला स्वतः शोधायचं आहे. नाव ट्राय धिस. आता या ठिकाणी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. काय म्हटलं आहे? कॅरी आउट धिस ॲक्टिव्हिटी ऑन प्लेग्राऊंड. आता ही ॲक्टिव्हिटी आपण प्लेग्राऊंडमध्ये एवढे स्टुडंट नाही, ते करू शकत नाही, म्हणून हे तुम्ही सोडून द्यायचे. त्यानंतर आपण घेत आहोत त्यावरचं जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. द मून्स ऑर्बिट of the revolution is also elliptical as that of the earth. मूनचं ऑर्बिट सुद्धा अर्थच्या ऑर्बिट प्रमाणेच एलिप्टिकल आहे. हेन्स काय होते? द डिस्टन्स ऑफ द मून फ्रॉम द अर्थ इज नॉट सेम एव्हरीवेअर along its orbit while revolving when it is the close to the earth. It is said to be perigee. जेव्हा मून रिव्हॉल्व होते अर्थला, त्याला आपण पेरिगी. अँड व्हेन इट इज ॲट द फर्देस्ट, जेव्हा नियरेस्ट असते, जेव्हा जवळ असते, तेव्हा त्याला पेरिगी म्हणतात. आणि जेव्हा दूर असते अर्थपासून मून, तेव्हा त्याला काय म्हणतात? ॲपोगी पोझिशन म्हणतात. बघा, ही फिगर दिलेली आहे. अर्थ आणि मूनपासूनचं डिस्टन्स हे कमी आहे, म्हणून याला पेरिगी म्हणतात. त्यानंतर अर्थपासून मूनपर्यंत हे डिस्टन्स जास्त आहे, म्हणून याला काय म्हणतात? ॲपोगी पोझिशन म्हणतात. एवढं समजलं तुम्हाला? आता आपण याचं एक्सप्लेनेशन. यू हॅव स्टडीड द फेजेस ऑफ मून. आपण फेजेस ऑफ मून शिकलो स्टँडर्ड 4मध्ये, 5मध्ये, 6मध्ये. यू नो हाऊ इट वॅक्सेस ऑफ द न्यू मून डे टू द फुल मून डे अँड हाऊ इट वेज फ्रॉम द फुल मून टू द न्यू मून. म्हणजे न्यू मून टू फुल मून अँड फुल मून टू न्यू मून कसं वॅक्सिंग अँड वेनिंग होते. तर पहा, या ठिकाणी फेजेस ऑफ मून दिलेले आहे. या फिगरमध्ये पाहायचं तुम्ही. या फिगरवरून तुम्हाला मी खाली सांगते. पहा, सी द फिगर 2.1. विच शो द डिफरंट फेजेस ऑफ द मून. इट शो द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ द मून ऑन बोथ द क्वार्टर्स, द फुल मून and the new moon day with respect to the earth and the sun. अर्थ, सन आणि मून यांच्या रिलेशन प्रमाणे मून आपल्याला कशा प्रकारे क्वार्टरली दिसतो, हाफली दिसतो आणि नंतर तो फुल मून दिसतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी फेजेस ऑफ मून लर्न करतो. ही फिगर बघा. अर्थ, सन
अँड मून. पहा, सनलाईट अर्थवर पडत आहे आणि अर्थचं लाईट मूनवर पडत आहे. मून हाफली दिसत आहे, अर्थसुद्धा हाफली दिसत आहे, पण सन फुल्ली दिसत आहे. या ठिकाणी यामध्ये जो अँगल तयार होतो परपेंडिक्युलर सन टू अर्थ अँड मून, इट इज द राईट अँगल. या ठिकाणी 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. तर या बाजूला पहा, वॅक्सिंग पण दिसत आहे आणि वेनिंग पण दिसत आहे. We see the phases of the moon in the sky. From the earth, they are illuminated position of the moon. आपल्याला फक्त मूनची इल्युमिनेटेड पोझिशन दिसत असते. बॅक साईड तिची ब्लॅक असते, जे आपल्याला दिसत नाही. दे बिकम विजिबल ड्यू टू द सनलाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम द मून. म्हणजे सूर्यप्रकाश जो आपल्या अर्थवर पडतो, अर्थवरून रिफ्लेक्ट होतो, तो आपल्याला मूनवर दिसतो, म्हणून मून आपल्याला इथून दिसतो. व्हाईल रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, द मून इज ऑन अपोजिट साईड ऑफ द सन. सनच्या अपोजिट साईड असतो. ऑन द फुल मून डे, फेअर ॲज द न्यू मून डे, इट इज पोझिशन बिटवीन द सन अँड अर्थ. अर्थ, मून हा अर्थ आणि सनच्या मधात असतो. ऑन द फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर डेज, द मून, द अर्थ अँड द सन, द मून, द अर्थ अँड द सन मेक अन अँगल ऑफ 90 डिग्री. अशा प्रकारे 90 डिग्री फिगरमध्ये दिसतो. ॲज दिस पोझिशन वी सी हाफ द पोर्शन ऑफ इल्युमिनेटेड मून. यामुळे आपल्याला फक्त मूनचा अर्धाच भाग दिसतो, ते एकच बाजू दिसतो. हेन्स द स्काय इट अपियर सेमी सर्कल इन द शेप. म्हणून आपल्याला सेमी सर्कलमध्ये आपल्याला मून या ठिकाणी दिसत असतो. आता आपल्याला इलिप्स शिकायचे. इलिप्स म्हणजे आपण ज्याला आपण ग्रहण म्हणतो. पहा, द ऑर्बिटल पाथ ऑफ द अर्थ अँड दॅट ऑफ द मून. अर्थ आणि मूनचा ऑर्बिटल जो पाथ आहे तो कसा आहे, प्लेन आहे. इन द सेम प्लेन द मून्स रिव्हॉल्युशन ऑर्बिट मेक्स अन अँगल ऑफ 5 डिग्री. या तिघांमध्ये 5 डिग्रीचा अँगल तयार होतो जेव्हा हे एका लाईनमध्ये होते विथ दॅट ऑफ द अर्थ. ॲज अ रिझल्ट द मून इंटरसेक्ट, म्हणजेच मूनमुळे इंटरसेक्ट होते ते एका प्लेनमध्ये असताना, ऑफ द अर्थ्स ऑर्बिट ट्वाईस ड्युरिंग वन रिव्होल्युशन. जेव्हा रिव्होल्युशन पूर्ण करते. ऑन इच न्यू मून डे, प्रत्येक न्यू मून डेला, द लाईन्स जॉईनिंग द अर्थ अँड द सन अँड द मून मेक अन अँगल ऑफ 0 डिग्री. वेअर ॲट, नेहमी 0 डिग्री अँगल तयार होतो, पण जेव्हा वेअर ॲट on each of the full moon day, this angle is of 180 degree even, so that the sun, earth and the moon may not be in the sunlight in the same plane on every न्यू मून और फुल मून. म्हणजे प्रत्येक न्यू मून फुल मूनला अशा प्रकारचा अँगल तयार होत नाही. हेच ellipse do not occur on each new moon or full moon day. See figure 2.4. However, sometimes on the new moon day or full moon day, कधी कधी full moon आणि new moon day ला they fall in one line. म्हणजे एका लाईन मध्ये असतात. The sun, the moon and the earth. In some plane eclipse occur. अशा वेळेस eclipse तयार होतो. And such a occasion eclipse may be solar or lunar. आता बघा, सोलर इक्लिप्स बघत आहे. इफ द मून इज बिटवीन द सन अँड द अर्थ. समजा मून हा सन आणि अर्थच्या मधात असेल. द शॅडो ऑफ द मून, म्हणजे मूनची सावली, फॉल ऑन द अर्थ. मूनची सावली ही अर्थवर पडते. ॲट सच अ टाइम देअर celestial object are on the same plane and fall in the line. म्हणजे एका लाईन मध्ये येतात. हेच द प्लेस ऑन द अर्थ फेअर द मून्स शॅडो फॉल्स. ज्या ठिकाणी मूनची सावली आपल्याला शॅडो दिसत आहे, एक्सपिरियन्स अ सोलर इक्लिप्स. अशा वेळेस आपल्याला सोलर इक्लिप्स बघायला मिळते. दिस शॅडो इज ऑफ 2 टाइप्स. 2 प्रकारची असते ही. द सेंट्रल पोझिशन ऑफ द शॅडो इज डार्कर. कधी कधी मधातला भाग आपल्याला डार्कर दिसतो. अँड पेरिफेरी इज लाईट. त्याच्या आजूबाजूला आपल्याला लाईट दिसतो. इज द एरिया ऑफ डार्क शॅडो.
In this area of dark shadow on the earth, the sun becomes completely invisible. अशा वेळेस आपल्याला सन दिसत नाही. This condition is known as total solar eclipse. याला आपण total solar eclipse म्हणतो. However, during the same period, त्याच वेळेस at the places where the shadow is lighter, जर आपल्याला हलकी शॅडो दिसत असेल, द सन डिस्क अपियर, सनची आपल्याला एक डिस्क दिसते रिंग प्रमाणे, पार्शियली कव्हर दिसते. धिस कंडिशन इज डिस्क्राईब द पार्शियल सोलर इक्लिप्स. त्याला आपण पार्शियल सोलर इक्लिप्स म्हणतो. त्यासाठी तुम्हाला फिगर 2.5 पाहायची आहे. ही फिगर आपल्याला दिसत आहे टोटल पार्शियल सोलर इक्लिप्स. या ठिकाणी शॅडो फिगर तुम्हाला अगदी केअरफुली बघायची आहे आणि या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे की पार्शियल सोलर इक्लिप्स आपल्याला टोटल सोलर इक्लिप्स कशा प्रकारे दिसत आहे. त्याचप्रमाणे ही सेकंड फिगर आहे, ती आपल्याला ॲन्युलर अँड पार्शियल सोलर इक्लिप्स दिसत आहे. ॲन्युलर अँड पार्शियल सोलर इक्लिप्स. आता या इक्लिप्सबद्दल आपण माहिती बघूया. समटाइम्स द मून म्हणजे काही वेळा इज द ॲपोगी पोझिशन. ॲपोगी पोझिशन मीन्स फर्देस्ट फ्रॉम द सन. दिस मून इज ॲट द फर्देस्ट फ्रॉम द अर्थ, म्हणजे अर्थपासून दूर असतो. ॲज ए रिझल्ट द डीप शॅडो ऑफ द मून इज कॉस्ट इन स्पेस अँड डज नॉट रीच. अशा वेळेस आपल्या अर्थपर्यंत मूनची शॅडो आपल्याला पूर्णतः दिसू शकत नाही, कारण मूनपासून दूर असतो. फ्रॉम अ व्हेरी स्मॉल रिजन ऑफ द अर्थ, खूपशा कमी भागातून. ऑन द इल्युमिनेटेड एज ऑफ द सन डिस्क इज सीन इन द फॉर्म ऑफ रिंग. अशा वेळेस आपल्याला रिंग प्रमाण दिसेल. दिस इज कॉल्ड ॲन्युलर इक्लिप्स. त्याला काय म्हणतात? ॲन्युलर इक्लिप्स. फिगर 2.6 पाहायचे आहे. ॲन्युलर इक्लिप्स इज अ रेअर फिनॉमिना. हे कधी कधी होत असते, नेहमी होऊ शकत. पाहता इथे काय म्हटलेलं आहे? ट्राय दिस म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला स्वतः करायची आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ही फिगर समजून घ्यायची आहे. त्यामध्ये त्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही. आपल्याला प्रत्येक लेसनमधून जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी ड्रॉप करायची आहे, जे आपल्याला घ्यायचे नाही, फक्त इम्पॉर्टंट पॉईंट घ्यायचे आहे. म्हणून हा लेसन आपण इथे पूर्णतः समजू आणि पुढे जाऊ. आता बघूया आपण ल्युनर इक्लिप्स. ल्युनर इक्लिप्स ऑकर्स व्हेन, केव्हा होत असतो? द मून एंटर्स द शॅडो ऑफ द अर्थ. व्हेन द मून्स एंटर्स द शॅडो ऑफ द अर्थ. अर्थच्या शॅडोमध्ये जेव्हा एंटर होतो, व्हाईल रिव्हॉल्विंग अराउंड इट, तो जेव्हा स्वतः फिरत असतो. ॲट धिस टाइम, अशा वेळेस काय होते? इट इज नेसेसरी दॅट द अर्थ इज बिटवीन द सन अँड द मून. द अर्थ इज बिटवीन द सन अँड द मून अँड ऑल थ्री ऑफ देम आर इन द सेम प्लेन. एका प्लेनमध्ये असतात. ऑन फुल मून डे the moon's path of revolution passes through thick shadow, dark shadow मधून जात असतो, of the earth. If the moon is totally hidden, अशा वेळेस मून आपल्याला दिसत नाही. Within shadow we see a total lunar eclipse, and if only a part of the moon is in the shadow, we are partial lunar इक्लिप्स. अशा वेळेस आपल्याला पार्शियल लुनर इक्लिप्स पाहायला